हे बघा वड्या रेडी झालेल्या आपल्या मस्त पद्धतशीर. हे बघा तयारच आहे वाटतं पाव मारायला. एक वडी खाऊन पोट नाही मारलं. वड्यांच्या वासावर कोण आले बघा. कोलमाच्या वड्या खायला आणि मला पण पाहिजे. असा गोल थोडा आकार द्यायचा आपण. तर कालवून घेऊया आणि थोडासा पाणी याच्यात ॲड करू जेणेकरून आपल्या वड्या वळतील. एक नंबर झालं. क्रिस्पी झालं मस्त वडी. कारण आपण तांदळाचं पीठ ॲड केलं त्याच्यामुळं क्रिस्पी झालं. भारी वडे लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर ट्राय केली ना तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे जो कोलिम सुका बनवला ध्रुवने ट्राय केला. ध्रुवने कमेंट करून सांगितलं भाई इज्जत आहे त्याला. तुम्ही पण ट्राय केलं तर नक्की कमेंट करून आपल्याला नक्की कळवा. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत कोलिमच्या वड्या. आता गेल्या वेळी तुम्ही बघितलं असेल तर आपण बनवलेला काय सुका कोलिम. तर ती जर व्हिडिओ अजून बघितली नसेल तर नक्की बघा. इकडे तुम्हाला ती व्हिडिओ दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ते बघून हे व्हिडिओ. कारण त्याच्यामध्ये मी कोलिम कसा पकडतात खाडीमधून ते पण मी दाखवते. तर ती व्हिडिओ पहिली बघा, त्याच्यानंतर ह्या व्हिडिओला बघायला. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर कोलिमच्या वड्यांची रेसिपी बनवणार. सकाळी सकाळी आपल्याला ताजा कोलिम मोठे पप्पा घेऊन आले. तर बोलो सुका बनवून तर झाला, आता तुम्हाला वड्या बनवून दाखवतो. तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला रेसिपीकडे बघूया आपण. कोलमाच्या वड्यांसाठी आपल्याला जास्त काही साहित्य नाही लागणार आहे. हा बघा आपला कोलिम आहे, मस्त आपण साफ करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, मोठे 2 कांदे घेतलेत. ही बघा मिरची एक घेतली बारीक कापून. आणि कोथिंबीर खूप सारी, भरपूर सारी घेतली कोथिंबीर. आणि त्याच्यानंतर हे लसूण आपण बघा खलबत्त्यात ठेचलेलं आहे. तर लसूण वापरणार याच्यात आपण. आणि एक्स्ट्रा साहित्य बघाल तर हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, धना जिरा पावडर, हिंग आणि बेसनाचं पीठ आणि आपलं तांदळाचं पीठ. तर चला रेसिपी बनवायला घेऊया आपण. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण लसूण ॲड करून घेऊया. आपण खलबत्त्यात आपण ठेचलेलं आहे. ते बघा लसूण एकदम बारीक ठेचलं आहे. हे आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार 2 मोठे चम्मच तांदळाचं पीठ. 2 मोठे चम्मच तांदळाचं पीठ आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आपला 3 चम्मच बेसनाचं पीठ. आता तुमची जशी क्वांटिटी साईज असेल त्यानुसार तुम्ही साहित्य वाढवून घेऊ शकता. सध्या आपण ह्याच्यात 3 चम्मच ॲड केले. आता ह्याच्यात आपण ॲड करणार अर्धा ते पाऊण चम्मच मसाला, आपला घरगुती मसाला. अर्धा चम्मच, अर्धा नाही पावच चम्मच हळद, धना जिरा आणि गरम मसाला आणि थोडासा हिंग आपण ॲड करूया ह्याच्यात. आणि आता आपलं चवीपुरतं मीठ आपण ह्याच्यात ॲड करूया. चला आता सगळं ह्याच्यात आपण साहित्य ॲड केलेलं. आता ह्याला मस्त मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं आपलं पूर्ण की आपण मग त्याच्यात कोलिम ॲड करणार. नाही तर तुम्ही बोला कोलिमच टाकायला विसरलो. तसं नाही, पहिलं हे मिक्स करून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर आपण त्याच्यात कोलिम ॲड करणार. नाही तर कोलिम एकदम कुस्करून जाईल पूर्ण. असा बारीकच असते तो, त्याच्यामुळे काय विषय नाही. मस्त आता हे आपण मिक्स करून घेऊया. हे बघा मस्त आता आपलं कालवून झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण कोलिम ॲड करणार. चला, आणि मग त्याच्यानंतर थोडा पाणी ॲड करू. कोलिम ॲड करून घेऊया आपण पूर्ण. मस्त आता कालवून घेऊया आणि थोडासा पाणी ह्याच्यात ॲड करू जेणेकरून आपल्या वड्या वळतील. बघा मिक्स करून घेऊया मस्तपैकी. त्याला आपण मस्त मिक्स करून घेतलं. जास्त पण मिक्स नाही करायचं आपल्याला. आता ह्याच्यात आपण ॲड करणार काश्मीरी लाल मसाला. बघा
आणि एक थोडंसं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जसा अंदाज येईल तसा याच्यात पाणी ॲड करून ह्याला थोडा ओलसर ठेवा, नाहीतर एकदम सुका होऊन जाईल. तर चांगलं मिक्स झालेलं आता ह्याच्या आपण डायरेक्ट वड्या टाकूया. चांगल्या पद्धतीने मिक्स केले. जास्त पण त्याला मिक्स नाही करत बसायचं, नाही तर पूर्ण हे होईल. मित्रांनो मस्त तवा ठेवलेला आपण फास्ट गॅसवरती, हे बघा. आणि तर त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया, 1 मापटात तेल. तेल तापला की आपलं मस्त बॅटर ऑलरेडी रेडी आहे. हा बघा, ह्याच्या आपण बारीक बारीक वड्या थापून घेऊ तव्यावरती. आणि आपल्याला पूर्ण वड्या एकदम कमी गॅसवरती शिजवून घ्यायच्यात. आता मस्त तापलेलं, आता ह्याच्या आपण वड्या थापून घेऊया. जास्त मोठ्या नाही घ्यायच्या, एकदम बारीक बारीक घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून तो शिजेल बरोबर. हे बघा, एवढी साईज घ्यायची. ह्याच्याहून छोटी साईज घेतली तरी पण चालेल. हे बघा, असा गोल थोडा आकार द्यायचा आपण. जेवढ्या बारीक वड्या कराल तेवढी चवीला जास्त ती चविष्ट होईल, म्हणजे शिजेल जेणेकरून ती. मस्त पातळ पाणी थापलेले आहेत आपण वड्या. आणि याचं जर तुम्हाला मित्रांनो अजून जर जास्त कडकच वड्या पाहिजे असतील तर तुम्हाला कडक वड्या पाहिजे असतील तर तांदळाचा पीठ ॲड करायचा. जर नसतील कडक पाहिजे, नरम वड्या पाहिजे, तर मग त्याच्यात नाही ॲड केला तरी पण काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, मस्त एकदम वड्या आपल्या थापून झालेल्या आहेत. आणि जरा जागा करतो, एक मध्ये पण एक वडी ॲड करू शकतो. हे बघा, मस्त कालथ्याने आपण वड्या सरकवून 2 वड्यांसाठी जागा केलेली आहे. 2 वडे मस्त छोट्या छोट्या ॲड करूया याच्यात. एकदम मस्त बघा, पद्धतशीर झालेलं आहे काम. मध्ये एक छोटीशी वडी. जास्त केली जाड तर वडीचा वडा होईल, म्हणून पातळ पातळ बारीकच करून घ्यायचे. आता हे मस्त एक 5 मिनिटात आपण एक साईड पलटून घेऊया. हे बघा, आणि एकदम गॅस पण कमी ठेवायचा आहे. हे बघा, गॅसचा फ्लो एकदम कमी आहे. मंद आचेवर एकदम शिजवून घ्यायचे. वड्या एक साईड मस्त शिजलेल्या आहेत, एक साईड मस्त झालेले. आता आपण पलटी करून घेऊया. हे बघा, मस्त ब्राऊन कलर आला आहे. एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा आहे. कुठं बघा, मस्त एकदम वास एकदम भारी आलाय. चला, आता एक साईड तर झालेली आहे, दुसरी साईड पण 5 मिनिटात आपली रेडी होणार. मित्रांनो, वड्या आपल्या शिजलेल्या आहेत फायनली. तुम्हाला पलटी करून दाखवतो. हे बघा, एकदम क्रिस्पी झालेले आहेत. कलरवरनं तुम्हाला समजूनच येईल, मस्त एकदम भाजून झालेले आहेत.
2 मिनटं या साईडला पण भाजून घेऊ. त्याच्यानंतर आपण वड्या आपल्या खायला रेडी आहेत. मित्रांनो नवीन वड्यांची बॅच टाकली बघा. याच्यामध्ये एक काजू ॲड केलं आहे. हे बघा काजू नाही हो, लसूण आहे. लसूण एक लसूण ॲड केलं आहे. आणि बघा इथं पण वाटे बनवून ठेवले डायरेक्ट. याच्यात पण बघा एक याला एक लसूण, म्हणजे काहीतरी नवीन एक चव येईल भारी एकदम. हे पण तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपल्या फायनली एकच वड्यांचा ताव बाकी आहे, मग वड्या आपल्या होतील रेडी खाण्याला. वड्यांच्या वासावर कोण आले बघा. कोलमाच्या वड्या खायला आली मांजर. हिला पण पाहिजे कोलिम. हिला देतो चला वडी चाखायला. तर हिला पण देऊया कोलमाची वडी चाखायला. खाते बघा कसली. हिला सगळ्या वड्या दिल्या तरी कमी पडतील. डायरेक्ट ताव टाकलं. हे बघा वडी एकदम मस्त क्रिस्पी झाल्यात. टेस्ट करून बघितलं ना, टेस्ट करून बघतो. बस झालं आता, खावायला नको गरम वड्या, नाही तर वाट लावशील, मला खायला नाही भेटणार. मित्रांनो वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर चला वडी आपण मस्त गरमागरम टेस्ट करून बघूया. एक नंबर झालं. क्रिस्पी झालं मस्त वडी, कारण आपण तांदळाचं पीठ ॲड केलं त्याच्यामुळं क्रिस्पी झालं. भारी वडे लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर ट्राय केली ना तर कमेंटमध्ये सांगा. लास्ट टाइम आपण मसाला म्हणजे जो कोलिम सुक्का बनवलेला ध्रुवने ट्राय केला. ध्रुवने कमेंट करून सांगितलं भाई इज्जत आहे त्याला. तुम्ही पण ट्राय केला तर नक्की कमेंट करून आपल्याला नक्की कळवा. हे बघा वड्या रेडी झालेल्या आपल्या मस्त पद्धतशीर. ही बघा ही तयार आहे वाटतं ताव मारायला. एक वडी खाऊन पोट नाही भरला. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो. माझ्या प्रेमाची पारग जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारग जुली